नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, मी स्वप्न राठोड आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आपलं प्रसिद्ध यूट्यूब चॅनल MPSC वालावर. विद्यार्थी मित्रांनो, KYC म्हणजे नो युअर कस्टमर ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत सुरू करण्यात आलेली प्रक्रिया आहे आणि ही सुरू झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, डायरेक्टली पॉईंटवर येतो की तुम्हाला KYC कशी करायची आहे. आणि यामध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल नंबरबाबत जो संभ्रम निर्माण झालेला आहे आणि जे त्यांना गोंधळ निर्माण झालेला आहे त्यावर सुद्धा तुम्हाला शेवटी त्या प्रश्नाचे उत्तर क्लिअर करतो की मोबाईल नंबर कोणता हवा. पण सर्वप्रथम डायरेक्टली अप टू द पॉईंट बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या MPSC लॉग इन या वेबसाईटवर जा. फक्त MPSC टाईप करू नका. जर तुम्ही घरी बसून तुमच्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर जर ही KYC करत असाल तर MPSC online.gov.in या वेबसाईटवर जा. मग तुमचं लॉग इन तुमचं लॉग इन येईल. त्या लॉग इनमध्ये ऑबियस आहे रजिस्टर्ड ईमेल ID किंवा मोबाईल नंबर. हे बघा एनलार्ज करून दाखवतो याच्यामध्ये रजिस्टर्ड ईमेल ID और मोबाईल नंबर, हा पहिला पॉईंट. आणि दुसरा आहे पासवर्ड. पासवर्ड या दोन्ही गोष्टी अनिवार्य आहे, बंधनकारक आहे. इथे आपण सर्वात पहिले लाईव्ह करून दाखवू तुम्हाला, लाईव्ह आहे की नाही. इथे ना काय एक ईमेल ID टाकतो, त्यानंतर ना काय इथे पासवर्ड पासवर्ड पुटअप करतो विद्यार्थी मित्रांनो. तर हा पासवर्ड पुटअप करताना पासवर्ड पुटअप करताना तुम्हाला तुमचा पासवर्ड लक्षात राहायला पाहिजे. आणि ऑबियस आहे आपण वर्षभरात एवढे फॉर्म वगैरे भरतो की आपल्याला ते माहीत असलंच पाहिजे. बघा पासवर्ड पुटअप केल्यानंतर लॉग इनमध्ये एक कॅप्चा आलेला आहे. त्या कॅप्चाला सुद्धा आता ना काही इथे ॲड करू आपण कॅप्चाला. तर यामध्ये नंबर येतात नंबर, जसं इथे 197902 असा कॅप्चा आलेला आहे. आणि आता हे प्रोसीड बटनवर मी क्लिक करतो. तर हे बघा इथे ग्रीन लेटरमध्ये लॉग्ड इन सक्सेसफुली लिहून आलेला आहे, लॉग्ड इन सक्सेसफुली आणि लिहून आलेला आहे. आता तुमच्यासमोर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वतःचं प्रोफाईल पेज आहे तुमच्याजवळ, स्वतः प्रोफाईल पेज महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग. आणि यामध्ये तुम्हाला कोणकोणते आयकॉन दिसत आहे याला एनलार्ज करून दाखवतो. पहिले एनलार्ज, हे बघा सर्वात पहिलं तुमचं आयकॉन आहे होम. त्या होम नंतर आहे प्रोफाईल क्रिएशन, यावरच आपल्याला यायचं आहे. पण त्यापूर्वी नंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन आणि मग यात आहे माय अकाउंट. आता बाकीच्या माहिती तुम्हाला देत बसणार नाही, डायरेक्टली पुन्हा अप टू द पॉईंट. तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तो ग्रीन कलरच्या बॉक्समध्ये मॅसेज आला लॉग्ड इन सक्सेसफुली. तुमचं लॉग इन यशस्वीरित्या झालं. आता तुमचा जो चौथ्या नंबरचा वरून नका चौथ्या नंबरचा जो आयकॉन आहे माय अकाउंट, त्या माय अकाउंटवर क्लिक करा. माय अकाउंटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघा इथे नका म्हणजे प्रोफाईल स्टेटस कंप्लीट दिसत आहे. प्रोफाईल स्टेटस कंप्लीट दिसत आहे, हे तुम्ही बघू शकता. प्रोफाईल स्टेटस कंप्लीट ग्रीन लेटरमध्ये. मग आता सर्वात पहिला टप्पा काय आहे की तुम्हाला KYC करायची आहे आणि तुमचं प्रोफाईल कंप्लीट म्हणत आहे. परंतु सगळ्यांनाच हे कंपल्सरी आहे किंवा एक वेळा कन्फर्म करून घ्यायचं आहे की खरोखर आपली KYC या अगोदर झालेली आहे का. तर या प्रोफाईल स्टेटसच्या समोर जे कंप्लीट आहे तिथेच नका तुम्हाला त्याच्या खाली एक आहे लास्ट अपडेटेड. लास्ट अपडेटेड. तर 29/7/2025 म्हणजे आजची तारीख, याला हे लास्ट अपडेटेड. याच्यासमोर नका तुम्हाला 2 ब्ल्यू लेटरमध्ये ऑप्शन दिसत आहे अपडेट किंवा अनलॉक प्रोफाईल. अपडेट किंवा अनलॉक प्रोफाईल. या अपडेट किंवा अनलॉक प्रोफाईलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ही कंपल्सरी स्टेप आहे तुमची. लॉग इन केल्यानंतर माय अकाउंटवर गेल्यानंतर तुम्हाला अपडेट किंवा अनलॉक प्रोफाईल, जोपर्यंत तुम्ही प्रोफाईलला अनलॉक करणार नाही, एक वेळा पुन्हा तुम्हाला अनलॉक करावं लागेल, तोपर्यंत तुमची प्रोसेस सुरू होणार नाही. मग आता अनलॉक प्रोफाईलवर मी क्लिक केलं आहे की नाही. तर तुम्हाला सर्वात पहिले इथं अनलॉक प्रोफाईल म्हटल्यावर इथे त्यांनी विचारलेलं आहे OTP सेंड टू युअर रजिस्टर मोबाईल नंबर काइंडली एंटर, आहे की नाही. तर हा OTP तुमच्या मोबाईलवर आलेला आहे. त्याच्यामध्ये आता OTP बघा 348,750 आहे की नाही. तसं OTP सांगत नसतात, पण आपण इथे हे करत आहे. तर त्या वेळेच्या आतमध्ये हा OTP पुटअप केला आणि इथं व्हेरीफायवर क्लिक केलं, व्हेरीफायवर आहे की नाही. बघा OTP व्हेरिफिकेशन सक्सेसफुल म्हणून इथे आलेलं आहे, OTP व्हेरिफिकेशन सक्सेसफुल. तर OTP व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालं इथे आपलं. त्यानंतर नका मग आता हे सबमिट करा. इथे टाईम आहे OTP विल बी एक्सपायर्ड इन 144 सेकंड, 143, 142 असा टाईम चालला आहे. या टाईमच्या आत सबमिट करून टाका. सबमिट झालं. सबमिट. प्रोफाईल अपडेटेड अनलॉक सक्सेसफुली म्हणजे तुमचा प्रोफाईल अनलॉक झालेला आहे. तो पण मॅसेज त्या ग्रीन लेटरच्या पट्टीमध्ये आला होता. आता तुम्हाला पुन्हा तेच त्या पेजवर तुम्हाला तुमचे जे हे आहे आयकॉन्स, त्या आयकॉन्समध्ये ऑटोमॅटिकली तुम्ही सेकंड नंबरच्या आयकॉनमध्ये गेले. सेकंड नंबरच्या आयकॉनमध्ये ते म्हणजे तुमचं प्रोफाईल क्रिएशन, जिथे तुम्ही प्रोफाईल क्रिएट करता. आता जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना आम्ही सांगत बसणार नाही की प्रोफाईल तुम्ही पहिले क्रिएट करा, त्यासाठी वेगळा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ ऑलरेडी त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांचा MPSCवर मागच्या 4 वर्षापासून, 5 वर्षापासून किंवा मागच्या 1-2 वर्षापासून किंवा काही महिन्यापूर्वी ज्यांनी आपलं प्रोफाईल तयार केलं असेल. तर प्रोफाईल क्रिएशनवर आलो आपण. म्हणजे आतापर्यंत आपण काय केलं, आपण MPSC ऑनलाईन साईटवर गेलो
आपण ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन केलं. आपल्याला लॉग इन सक्सेसफुली म्हणून नका ग्रीन लेटरच्या याच्यामध्ये नोटिफिकेशन आलं. मग आपण माय अकाउंटवर गेलो. माय अकाउंटवर गेल्यानंतर प्रोफाईलच्या याच्यामागे जो शब्द होता अपडेटेड प्रोफाईल किंवा इन प्रोग्रेस जे काय असेल त्याच्या खाली नका अपडेट आणि स्लॅश देऊन अनलॉक प्रोफाईल, त्या अनलॉक प्रोफाईलवर आपण क्लिक केलं. आणि अनलॉक प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्टली प्रोफाईल क्रिएशनमध्ये आलो. या प्रोफाईल क्रिएशनमध्ये तुम्ही बघू शकता इथे स्टेप 1 आहे पर्सनल इन्फॉर्मेशन, स्टेप 2 आहे ॲड्रेस इन्फॉर्मेशन, स्टेप 3 आहे अदर इन्फॉर्मेशन. आपल्याला काही घेणं देणं नाही, आपल्याला फक्त पहिल्याचं महत्त्वाचं आहे स्टेप 1. ही स्टेप 1 म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशन. स्टेप 1 पर्सनल इन्फॉर्मेशन. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा त्या स्टेप 1 आयकॉनच्या खाली लिहिलेला आहे आधार डिटेल्स. आणि MPSCने एक नोट दिलेली आहे. ती नोट सगळ्या लोकांनी माझ्यासोबतच बघा इथे. इफ यू हॅव आधार कार्ड देन इट इज मॅन्डेटरी टू फिल द आधार डिटेल्स. आयोगाने स्पष्ट म्हटलेलं आहे की जर तुमच्याजवळ आधार कार्ड असेल तर तुम्हाला त्या आधार कार्डची माहिती भरणं बंधनकारक आहे, अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे, बाइंडिंग आहे, मॅन्डेटरी आहे. त्यांनी मॅन्डेटरी शब्द वापरलेला आहे ज्याचे मराठी आणि इंग्रजी दोन्ही समानार्थी शब्द तुम्हाला सांगितले, म्हणजे करावंच लागतं. आहे शेवटी करावंच लागतं. आता या याच्यामध्ये खाली तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. नंबर 1 देऊन आहे आर यू होल्डिंग अन आधार कार्ड. लगेच प्रश्न आहे तिथे आर यू होल्डिंग अन आधार कार्ड. तुमच्याजवळ आधार कार्ड आहे का? ऑब्वियसली मला तरी वाटत नाही की भारतामध्ये असा एकही व्यक्ती असेल ज्याच्याजवळ आधार कार्ड नसेल. आणि विशेष करून आपल्या महाराष्ट्रातल्या MPSC मार्फत विविध परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांजवळ आधार कार्ड असेलच. नसेल तर त्यांनी काढण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा सांगतो की काय आहे की जर तुमचा आधार कार्ड नसेल तर तुम्हाला सरळ मुंबई जाणं आहे ऑफिसला. ते पण थोड्या वेळा सांगतो, पण पहिले हा पॉईंट लक्षात घ्या. आर यू होल्डिंग अन आधार कार्ड. तुमच्याजवळ आधार कार्ड आहे का? जर तुम्ही या यस किंवा नो पैकी यसवर क्लिक केलं, यसवर क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली तुमच्याजवळ म्हणजे यापूर्वी तुम्ही आयोगाला तुमचं आधार कार्ड आणि तुमचा नका आधार कार्डला लिंक मोबाईल नंबर दिलेलाच असेल तर तिथे मी जसं इथे यस केलं ऑलरेडी नका आधार नंबरचे शेवटचे 4 अक्षर आले जे की मला माहित आहे की हे कन्फर्म नाही का माझ्या आधार नंबरचे आहे. आणि इथे नाव पण आलं समोर. स्वप्नील म्हणून इथे नाव पण आलं. जे आधार कार्डवर माझं नाव आहे डिक्टो तसंच नाव आलेलं स्वप्नील. मग माझ्या वडिलांचं नाव साहेबराव आणि शेवटी राठोड असं नाव आलं याच्यामध्ये. आता यामध्ये हे यस केलं आणि कन्फर्म झालं मला की माझा आधार कार्ड आणि माझं नाव आधार कार्डवर जसं आहे डिक्टो इथे आलेलं आहे. आता मला फक्त एक स्टेप करायची आहे की मला शेवटची जी 6व्या नंबरचा आयकॉन आहे, 6व्या नंबरचा आयकॉन जे तुम्हाला इथे पाहायला भेटेल, 6व्या नंबरचा आयकॉन स्टेप 6 म्हणून स्टेप 6 ज्यामध्ये लिहून आहे अपलोड फोटो अँड सिग्नेचर. तर या अपलोड फोटो आणि सिग्नेचरमध्ये मी गेलो आणि तिथे सर्वात खाली मला भेटणार सेव्ह अँड सबमिट प्रोफाईल. तर मी त्या सेव्ह आणि सबमिट प्रोफाईलवर क्लिक की लगेच नका माझं तिथे प्रोफाईल जो आहे तो प्रोफाईल नका माझा अपडेट होऊन जाईल म्हणजे माझं KYC झालं समजा. आता तुमच्यापैकी काही विद्यार्थी म्हणतील की हे म्हणजे मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो ऑलरेडी नाही का तुम्ही जे स्क्रीन दाखवली त्या स्क्रीनवर तुमच्या आधार कार्डचे शेवटचे 4 नंबर होते, तुमचं नाव होतं. कारण म्हणजे अनेक वर्षापासून नाही का आम्ही सुद्धा तुमच्यासारखे विद्यार्थी असताना प्रोफाईल तयार केले होते. तेव्हाच आम्ही आमच्या आधार कार्डची डिटेल MPSC आयोगाला दिली होती आणि आम्ही मोबाईल नंबर तोच दिला जो आमच्या आधार कार्डशी लिंक आहे आणि तोच नंबर जो आमच्या बँकेशी लिंक आहे, म्हणजे सगळीकडे एकच नंबर वापरणार आहे. तर त्यामुळे नका आम्हाला मला किंवा माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना ही KYC करणं सोपी गेली. कारण माझा आधार आणि माझा मोबाईल हे दोन्ही नंबर ऑलरेडी आयोगाजवळ होते. आणि मग मी जेव्हा यस त्या आयकॉनवर क्लिक केलं की डू यू हॅव आधार कार्ड, मी यसवर क्लिक केलं तर स्वतःच आयोगाने नका माझ्या आधार कार्डचे शेवटचे 4 लेटर आणि माझं नाव तिथं पुटअप केलं. म्हणजे मला कन्फर्म झालं की ऑलरेडी माझा आधार आणि माझा रजिस्टर्ड मोबाईल नंबर योग्य आहे आणि तो आयोगाजवळ आहे, आयोगाने तो मान्य केलेला आहे. आता फक्त मला अपलोड फोटो आणि सिग्नेचरमध्ये मला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची नाही, फक्त या स्टेपमध्ये मला जायचं, या स्टेपमध्ये मी गेल्यानंतर या स्टेपमध्ये मी जातो. आता बघा स्टेप नंबर 6वर गेलो. इथे तुम्हाला स्टेप नंबर 6वर गेल्यानंतर इथे तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर दिसत आहे. फोटो आणि सिग्नेचर याच्या खाली सेव्ह नावाचं बटन आहे. तर इथे काही न करता इथे जे पहिल्या नंबरचं बटन आहे त्यात लिहून आहे आय हिअर बाय सोलेमली अँड सिन्सिअरली अफर्म दॅट ईच अँड एव्हरी स्टेटमेंट गिवन बाय मी इज ॲब्सोल्युटली करेक्ट. आणि सर्वात शेवटचं बटन आहे इथे सबमिट अँड लॉग प्रोफाईल. तर ज्या विद्यार्थ्यांना हे मी आता दाखवलं की ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी पूर्ण इमानदारीने तो म्हणजे मोबाईल नंबर जो आहे तो आधारशी लिंक आहे, तोच मोबाईल नंबर आणि त्या आधारची डिटेल
ऑलरेडी या अगोदर आयोगाला दिलेली आहे, तर त्यांना 2 मिनिटाचं काम आहे. लॉग इन केल्यानंतर माय अकाउंटमध्ये जाणे, प्रोफाईल नका अनलॉक करणे, प्रोफाईल अनलॉक केल्यानंतर डू यू हॅव आधार कार्डवर येसवर क्लिक करणे. स्वतः आयोग तुमच्या आधार कार्डचे शेवटचे 4 नंबर आणि तुमच्या आधार कार्डवर असलेलं डिट्टो नाव तुम्हाला देणार. मग त्यानंतर या अपलोड साईन अँड सिग्नेचरवर या आणि सबमिट अँड लॉक प्रोफाईलवर क्लिक करा. तुमचं काम संपलं. ओके, तुमचं काम संपलं. पण आता प्रश्न दुसऱ्या नंबरचा आहे. ज्या लोकांजवळ आधार कार्ड नाही, ओके, ज्या लोकांजवळ आधार कार्ड नाही आणि त्यांनी आयोगाला आतापर्यंत आधार कार्ड दिला नाही, ओके, त्यांनी आयोगाला आतापर्यंत आधार कार्ड दिला नाही, तर त्यांच्यासाठी पहा, त्यांच्यासाठी ओके, आता पुन्हा तोच, ओके, पुन्हा तेच नका. स्टेप 1, ओके, स्टेप 1 पर्सनल इन्फॉर्मेशन. यावर आता पुन्हा दिलेलं आहे, आर यू होल्डिंग अन आधार कार्ड. तुमच्याजवळ आधार कार्ड आहे का? आता समजा तुम्ही नोवर क्लिक केलं, ओके, नोवर क्लिक केलं. समजा बघा तुमच्या डोळ्यासमोर नका, इथे पहिले मी येसवर क्लिक केलं होतं, आता इथे नका तुम्हाला नोवर, ओके, नोवर क्लिक करतो. नोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्पष्टपणे लिहून आहे, प्लीज व्हिजिट, ओके, प्लीज व्हिजिट MPSC ऑफिस मुंबई फॉर अल्टरनेटिव्ह KYC व्हेरिफिकेशन. म्हणजे सरळ आहे, आतापर्यंत तुम्ही आयोगाला आधार कार्डची माहिती दिली नसेल किंवा आधार कार्डची माहिती दिली पण त्या आधार कार्ड सोबत जो मोबाईल नंबर अटॅच आहे तो तुम्ही आयोगाला दिला नाही, तरी पण तुम्हाला मुंबईला जावं लागेल. मुंबईला प्लीज व्हिजिट MPSC ऑफिस मुंबई फॉर अल्टरनेटिव्ह KYC व्हेरिफिकेशन. ओके, कारण तुम्ही कोणतं क्लिक करत आहे? नो. आता हे नो कोण करणार? तुमच्यापैकी असे पण काही महारथी असतील ज्यांनी आधार कार्डचं डिटेल दिलं, आधार कार्डचं डिटेल दिलं असेल आयोगाला पहिले, परंतु मोबाईल नंबर वेगळा दिला असेल. किंवा तुमच्यापैकी काही विद्यार्थी असतील ज्यांनी आतापर्यंत आधारचं डिटेल आयोगाला दिलंच नाही आणि आयोगामध्ये एक वेगळा नंबर आणि तुमचा आधारशी लिंक असलेला वेगळा नंबर आहे. तशा पण विद्यार्थ्यांना ओके जावं लागेल मुंबईलाच. प्लीज व्हिजिट, ओके, प्लीज व्हिजिट MPSC ऑफिस. स्पष्टपणे लिहून आहे बघा, जिथे माझं बोट आहे, PLESA, प्लीज व्हिजिट MPSC ऑफिस मुंबई फॉर अल्टरनेटिव्ह KYC व्हेरिफिकेशन. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, इथे कन्फ्यूज व्हायचं बिलकुल गरज नाही. अनेक विद्यार्थी म्हणतात काय करू काय नाही. सिंपल आहे. ज्या लोकांचा आधार कार्ड आणि मोबाईल, आधार सोबत जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच मोबाईल नंबर तुम्ही आयोगाला दिला असेल तर तुम्ही ना काही इथे येसवर क्लिक करा, ओके, येसवर क्लिक करा. येसवर क्लिक केल्यानंतर, ओके, येसवर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबरचे, ओके, आधार नंबरचे तुम्हाला लास्ट 4 डिजिट, ओके, 4 डिजिट याच्यात पुटअप करायचे आहे. 4 डिजिट, जसं आता मी आधार नंबरचे लास्ट 4 डिजिट ना काही इथे पुटअप करतो मी माझे याच्यामध्ये. ओके, आता आधार नंबरचे 4 लास्ट डिजिट मी पुटअप केले 8825 आणि इकडे नका नेम इन इंग्लिश, ओके, नेम इन इंग्लिशमध्ये मी याच्यामध्ये माझं कॅपिटल, ओके, कॅपिटल लेटरमध्ये जसं नाव आहे तर स्वप्नील, त्यानंतर इकडे साहेबराव आणि राठोड असं नाव, ओके, असं नाव पुटअप केलं. झालं आता, ओके, यस, मी यस केलेला इथे. यस केल्यानंतर नका मी माझं आधार कार्डचे, ओके, आधार कार्डचे शेवटचे 4 लेटर पुटअप केले. त्यानंतर नका आधार कार्डवर जसं माझं नाव आहे तसं पुटअप केलं. आणि आता माझं एकच काम आहे की मला पुन्हा त्या 6व्या नंबरच्या, ओके, 6व्या नंबरच्या याच्यावर जावं लागेल. स्टेप नंबर 6वर अपलोड, ओके, अपलोड फोटोज अँड सिग्नेचर. ओके, अपलोड फोटो अँड सिग्नेचरवर पुन्हा जाणार मी. इथे बघू शकता आता अपलोड फोटोज अँड सिग्नेचरवर. तर यामध्ये, ओके, यामध्ये हा माझा फोटो, ही माझी सिग्नेचर याच्यामध्ये आहे की नाही. इथे नका मी ॲक्नॉलेजमेंटला क्लिक करणार, ॲक्नॉलेजमेंटला, आणि शेवटी सबमिट अँड लॉक प्रोफाईलला करणार. सबमिट अँड लॉक प्रोफाईल आहे की नाही, याच्यावर क्लिक केलं मी. सबमिट, ओके, सबमिट अँड लॉक प्रोफाईल. यामध्ये वर मला, ओके, वर नका मला एक वॉर्निंग आली की सबमिट अँड लॉक प्रोफाईल करताना प्लीज व्हेरीफाय द करस्पॉन्डन्स ऑफ एंट्रीज मेड टू OTR फॉर्म बिफोर कन्फर्म. देर इज नो प्रोव्हिजन टू मेक चेंजेस इन द अप्लिकेशन फॉर्म आफ्टर कन्फर्मेशन. ओके, तुम्ही जी माहिती दिलेली आहे तुमच्या पूर्ण फॉर्ममध्ये ती योग्य आहे का, परफेक्ट आहे का, हे कन्फर्म करून घ्या. आता नका मी इथे कन्फर्म, ओके, कन्फर्म बटनवर क्लिक केलं तर लगेच इथे लिहून आलं कॅन्डिडेट प्रोफाईल सबमिटेड अँड लॉक्ड सक्सेसफुली. टू अनलॉक युअर प्रोफाईल काइंडली गो थ्रू युअर अकाउंट. अशा प्रकारे, ओके, अशा प्रकारे म्हणजे प्रोफाईल, ओके, सबमिशन झालं आणि KYC पण झालं. KYC पण आता तुम्ही म्हणाल की सर KYC मध्ये त्यांनी नाही का, जेव्हा मी आधार कार्ड नंबर पुटअप केला माझा तेव्हा मला कोणता OTP आला नाही, काही नाही. तर सध्या आयोग OTP मागत नाही आहे. सध्या फक्त आयोग कन्फर्म करत आहे की तुम्ही तुमच्याजवळ आधार कार्ड आहे तर ती आधार कार्डची माहिती इथे देऊन द्या. जसं मी आता 4 शेवटचे डिजिट टाकले होते आधार नंबरचे आणि आधार नंबरवर जसं माझं एक्झॅक्टली नाव आहे तसं कॅपिटल लेटरमध्ये मी माझं इंग्लिशमध्ये नाव टाकलं आणि नका मी प्रोफाईल लॉक करून टाकलं तर माझं KYC झालं. मग तुम्ही म्हणाल याचा फायदा काय? त्याचा फायदा काय आहे की आता माझा आधार कार्ड आणि त्या आधार कार्डशी लिंक असलेला माझा मोबाईल नंबर आणि तोच मोबाईल नंबर मी आयोगाकडे दिलेला आहे. तर आता भविष्यात जेवढे परीक्षा वगैरे येतील तर मला नका कम्युनिकेशन जे होईल ते याच्याद्वारे होईल, या मोबाईल नंबरद्वारे. आणि याच मोबाईलवर नका मला सगळ्या त्या गोष्टी वगैरे येतील की फॉर्म निघालेला आहे, फॉर्म सबमिट झालेला आहे, फी भरलेली आहे, या सगळ्या गोष्टी मला त्या मोबाईलवर माहीत पडेल. भविष्यात आता कंबाईनची परीक्षा येणार आहे, पुन्हा राज्यसेवा मुख्य परीक्षा येईल
नवीन राज्यसेवा परीक्षा येईल, या सगळ्या परीक्षेची याच्यामध्ये येणार. आता नंबर 2, ओके, नंबर 2 काही विद्यार्थी म्हणतील की सर माझा मोबाईल नंबर जो आधारशी लिंक आहे तो मी आयोगाला दिला नाही. माझा जो मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे तो मी आयोगाला दिला नाही. आयोगाचं हेच म्हणणं आहे की बाबा तू जो आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक केलेला आहे आणि तो तू बँकेत पण दिलेला आहे किंवा इतर जागी पण दिलेला आहे, तोच आम्हाला पण पाहिजे. म्हणजे जसं वन नेशन वन इलेक्शन म्हणतात किंवा वन नेशन वन इलेक्शन, तसंच वन कॅन्डिडेट वन प्रोफाईल. एका कॅन्डिडेटचं एकच प्रोफाईल असलं पाहिजे. कारण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं की काही विद्यार्थ्यांनी 4-4, 5-5 मोबाईल नंबर किंवा वेगवेगळे ईमेल ID बनवून स्वतःचे 4-4, 5-5 प्रोफाईल तयार केलेले आहे. स्वतःचेच 4-4, 5-5 प्रोफाईल. आणि यामुळे अनेक वेळा गोंधळ गडबड सुद्धा झालेला आहे. काही विद्यार्थी आपल्या एका ईमेल ID ने लॉग इन करतात आणि मग सेंटर घेतात एक नाका अहिल्यानगर, दुसऱ्या वेळेस नका त्यात मग नका दुसऱ्या ईमेल ID ने आपला दुसरा प्रोफाईल ओपन करतात आणि सेंटर घेतात छत्रपती संभाजीनगर, तिसरा ओपन करून घेतात अमरावती. मग त्यांना परीक्षेच्या पहिले जे सुटेबल असेल त्या सेंटरवर जाण्याचा प्रयत्न करतात किंवा याच्याद्वारे अनेक घोटाळे सुद्धा होण्याचे चान्सेस होऊ शकतात. त्यामुळे आता एका कॅन्डिडेटला एकच प्रोफाईल असणार, त्याचा युनिक, इतर त्याचा कोणताच प्रोफाईल दिसणार नाही. त्यासाठी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जसं बँकेमध्ये बँकेमध्ये हजारो कस्टमर असले तरी तुम्ही युनिक आहे, कारण तुमचा आधार नंबर युनिक आहे आणि तुमचा मोबाईल नंबर युनिक आहे आणि तो आधार आणि मोबाईल नंबर एकमेकांना लिंक आहे. तर जसं तुम्ही बँकेतले युनिक कॅन्डिडेट आहे बँकेमध्ये, नो युअर कस्टमर KYC, तशीच इथं KYC की तुमचा प्रोफाईल, तुमचा आधार कार्ड आणि तुमचा तो आधार कार्डशी लिंक मोबाईल नंबर तो युनिक असणार. तो इतर कोणाचाही नसणार किंवा कोणासोबत तो मॅच खाणार नाही. तर तुमचा प्रोफाईल फक्त तुमचा असणार, वन कॅन्डिडेट वन प्रोफाईल. आणि सर्वात जास्त प्रश्न जो विद्यार्थ्यांचा आहे की सर माझा आयोगाला वेगळा नंबर आहे, आधार कार्डला वेगळा नंबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आधार कार्डचा जो नंबर आहे तो आयोगाला द्या. काही लोक म्हणतील की माझा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड लिंक नाही आहे. तर जास्तीत जास्त 7 दिवस लागतात. 7 दिवस कोणत्याही चांगल्या सेतूवर जा किंवा सेतूवर नाही, आधार केंद्रावर जा आणि त्यांना म्हणा की आयोगाने हे कंपल्सरी केलेलं आहे. तर माझा हा आधार कार्ड आणि माझा हा मोबाईल नंबर आता मला परमनंटली आधारसोबत लिंक करायचा आहे. तर ते लिंक करून घ्या आणि त्यानंतर तुमच्या प्रोफाईलमध्ये म्हणजे येऊन नका KYC करा. परंतु स्पष्टपणे एका नॉर्मल लँग्वेजमध्ये सांगतो की जे तुम्ही बाहेरच्या व्यवहारात म्हणजे बँकेमध्ये किंवा इतर कुठेही तुम्ही मोबाईल नंबरशी लिंक केलेला, तुम्ही आधार कार्डशी लिंक केलेला जो मोबाईल नंबर आहे तोच मोबाईल नंबर आयोगाला पाहिजे. इतर कोणताही मोबाईल नंबर आयोग स्वीकारणार नाही, हे लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सांगण्याचा अर्थ की जास्त दिमागावर जोर लावू नका. तुम्हाला अत्यंत सरळ सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. पुन्हा एक वेळा रिपीट करतो. mpsconline.gov.in वर जा. तिथे तुमचा ईमेल ID किंवा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. मग माय अकाउंटवर जा. माय अकाउंटवर गेल्यानंतर सर्वात पहिले तुमचा प्रोफाईल अनलॉक करा. स्पष्टपणे बटन आहे तिथे update/unlock प्रोफाईलला अनलॉक करा, म्हणजे प्रोफाईल ओपन करा. मग नका पहिला आयकॉन आहे प्रोफाईल क्रिएशनमध्ये स्टेप 1 मध्ये प्रोफाईल क्रिएशन, त्यामध्ये लिहून आहे जर तुमच्याजवळ आधार कार्ड असेल तर तुम्हाला आधारची माहिती देणे बंधनकारक आहे. मग तुमचा जो आधार कार्ड आहे, डू यू हॅव आधार कार्ड, तर यसवर क्लिक करा. मग तुमच्या आधार कार्डचे शेवटचे 4 नंबर टाका आणि तुमच्या नाका जे नाव आहे आधार कार्डवर डिक्टो कोणतीही स्पेलिंग न चुकवता ती नाका स्पेलिंग टाका तिथे, आणि म्हणजे सेम टू सेम. आणि त्यानंतर नका मग 6व्या नंबरच्या आयकॉनवर जा, 6व्या नंबरच्या अपलोड फोटो अँड सिग्नेचरवर, आणि तिथे जाऊन नका ॲक्नॉलेजमेंटमध्ये क्लिक करा आणि सबमिट अँड लॉक प्रोफाईलवर क्लिक करा. तुम्हाला नोटिफिकेशन येईल की युअर प्रोफाईल हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. अशा प्रकारे तुमची KYC झाली. पण त्याच प्रोफाईल क्रिएशन नावाच्या आयकॉनवर जर तुम्हाला प्रश्न विचारलेला की डू यू हॅव आधार कार्ड, तुम्ही नो म्हटलं नो, तर मग तुम्हाला सरळ लिहून येतं की प्लीज विजिट MPSC ऑफिस मुंबई फॉर अल्टरनेटिव्ह KYC व्हेरिफिकेशन. तर मग मुंबईमध्ये जावं लागेल. चलो बुलावा आया है, बाबाजीने बुलाया है. ओके, तिथे तुम्हाला जावं लागेल. तिथंच मग ते कागदपत्र देऊन वगैरे सगळं तुमचं आगे करून घ्यावं लागेल. तर विद्यार्थ्यांजवळ म्हणजे KYC करण्याचा सर्वात सोपी मार्ग आहे की आयोगाला तुमचं आधार कार्ड द्या आणि त्या आधार कार्डसोबत जो लिंक मोबाईल नंबर आहे तोच मोबाईल नंबर द्या. आता मी जवळपास हे 1 लाखाव्यांदा सांगत आहो, 1 लाखाव्यांदा, की जो आधार कार्डशी लिंक मोबाईल नंबर आहे जो बँकेमध्ये सुद्धा असेल तोच मोबाईल नंबर इथे द्या आयोगाला. इतर कोणताही मोबाईल नंबर ॲक्सेप्ट करणार नाही आयोग. आधार मोबाईल लिंक. ओके, तर तो याच्यासाठी. आणि ज्या लोकांनी अजूनपर्यंत आधार कार्ड काढले नाही तर आधार कार्ड काढा. ज्या लोकांचा आधार कार्ड आहे त्यात काही चुकी आहे, चुकी दुरुस्त करा. ज्या लोकांचा आधार कार्ड आहे पण त्यासोबत नका जो मोबाईल नंबर लिंक नाही आहे तो आयोगाला दिले नाही आहे, तर आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन आहे की नाही ती मोबाईल नंबर चेंज करा त्याच्यामध्ये. किंवा तुम्ही KYC जेव्हा करता आधार कार्ड तर त्यामध्ये नका तो मोबाईल नंबर नका तुमचा आधारसोबत लिंक करून घ्या.
या सगळ्या बाबी करा आणि कृपया करून सर्वात सोपी प्रोसेस आहे. आणि याच्यानंतर लक्षात ठेवा की तुमचा आधार कार्डशी जो तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे तोच महत्त्वाच्या जागी वापरा. हे 4-4, 5-5 मोबाईल ठेवणं आणि ते मोबाईलच्या मागे ठेवणं कव्हरमध्ये, ते आपल्या पर्सनल कामासाठी वापरा, फक्त टॉकिंग पर्पजसाठी. बाकी त्यांना बँकेत वापरू नका, MPSC मध्ये वापरू नका. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. तर तुमच्या जर काही अडचणी असेल या व्हिडिओमध्ये नक्की आपले मतं कळवा, आहे की नाही. आणि जो प्रश्न मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, अनेक विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे की सर माझा आधार सोबत वेगळा नंबर आहे आणि इतर MPSC सोबत वेगळा नंबर आहे. तर मग तेच आहे, MPSCचं तेच म्हणणं आहे की वेगवेगळे नंबर नको. जो नंबर तुम्ही तुमच्या आधार नंबरशी लिंक केलेला आहे तोच नंबर आयोगाला पाहिजे. एवढं बोलून आहे की नाही या व्हिडिओला मी इथे समाप्त करतो. तुमच्या काही अडचण असेल, डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. डेफिनेटली आम्ही त्यांच्यावर पण व्हिडिओ बनवू किंवा त्याच्यावर पण तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करू. धन्यवाद. थँक्यू सो मच.